हा व्हिडिओ नंबर 6 आणि मोल कन्सेप्टवर आधारित हा शेवटचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण लिमिटिंग रिएजंट म्हणजे काय याविषयी माहिती शिकणार आहोत. MCQ एक्झामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा 10 मार्काचे MCQ असतात, म्हणून तुम्ही MCQ एक्झाम देऊन त्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. हे तुमच्या हिताचं आहे परीक्षा देणं. पहा, तुमच्या समोर एक बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन दाखवलेलं आहे की ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन रिॲक्ट होऊन वॉटर तयार करायला लागले. आता यामध्ये कोण कोण रिॲक्ट व्हायला लागले ते तर दिसलं आपल्याला, पण किती किती रिॲक्ट व्हायला लागले ते सांगण्याचं काम स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट सांगतात. पहा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट कशाला म्हणायचं ते शिकलो होतो. म्हणून पुन्हा एकदा सूचना की प्रत्येक पॉइंटचे व्हिडिओ हे तुम्ही सिक्वेन्सने पाहणं आवश्यक. व ह्या इथे स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा काय काय आहे, तर हे स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट हे काय माहिती सांगतात की कोणत्या केमिकलचे किती मॉलिक्यूल दुसऱ्या केमिकलच्या किती मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतात ह्याची माहिती सांगणाऱ्या ह्या आकड्यांना आपण स्टॉयकोमेट्रिक कोएफिशियंट म्हणतो. इथे काय दिसायला लागलंय की 2 हायड्रोजनचे मॉलिक्यूल एका ऑक्सिजनच्या मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होत आहेत. ठीक आहे, आता ह्या 2 मोल आपण काय करू, एका कंटेनर मध्ये हे 2 मोल घेऊ. 2 मोल म्हणजे 2 मॉलिक्यूल घेऊ आपण. ह्या इथे मोलच्या ऐवजी 2 मॉलिक्यूल हायड्रोजनचे घेतले. आता लक्षात घ्या की हायड्रोजन हा डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. म्हणजे काय, 2 ॲटमनी तयार झालेला. पहा, ह्या इथे हायड्रोजनचे 2 ॲटम, हा एक ॲटम आणि हा दुसरा ॲटम, असे 2 ॲटम एकमेकाला जोडून हा मॉलिक्यूल तयार झाला. ह्याला डायॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणायचं. मग असे 2 मॉलिक्यूल आपण हायड्रोजनचे घेतले, तसेच एक मॉलिक्यूल ऑक्सिजनचा घेतला. पण ऑक्सिजनचा मॉलिक्यूल सुद्धा कसा आहे, डायॲटॉमिकच आहे, म्हणजे त्याच्यात सुद्धा 2 ॲटम्स आहेत. आता व्यवस्थित पहा की वॉटर मॉलिक्यूल कसा आहे, तर वॉटर मॉलिक्यूल मध्ये एक ऑक्सिजनचा, हे इथे लिहिले पहा, वॉटर मॉलिक्यूल H2O असा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. म्हणजे 2 हायड्रोजन एका ऑक्सिजनला बांधलेले आहेत. मग हे एक ऑक्सिजनचा आणि हे 2 हायड्रोजनचे ॲटम्स तिथे जोडलेले आपण दाखवले. ह्याचा अर्थ काय होतो की हे जे ऑक्सिजनचे ॲटम्स एकमेकाला जोडलेले आहेत त्यांना आधी सेपरेट व्हावं लागेल. पहा, आणि मग त्याला हे पुन्हा हायड्रोजनचे ॲटम सेपरेट होऊन ह्याला जोडल्या जातील. इथं हायड्रोजन हायड्रोजन जोडलेला नाही, हा हायड्रोजन ऑक्सिजनला जोडलेला आहे आणि हा हायड्रोजन ऑक्सिजनला जोडलेला आहे. मग आपल्याला ह्यांचे सुद्धा तुकडे करावे लागतील, ह्यांचे सुद्धा तुकडे करावे लागतील आणि ह्यांचे सुद्धा तुकडे करावे लागतील, आणि अशा तऱ्हेनं ही रिॲक्शन होईल. पहा, हे वॉटर मॉलिक्यूल आपण दाखवला आणि हे इथे अशा पद्धतीने हे फ्लास्कमध्ये पहा, हे आधी ऑक्सिजनचे मॉलिक्यूल ब्रेकअप झालं, 2 ॲटम तयार झाले आणि हायड्रोजनच्या मॉलिक्यूलचं सुद्धा क्लिवेज झाला बॉन्डचा, आणि असे बॉन्ड तुटून 2 वॉटर मॉलिक्यूल तयार झाले, प्रॉडक्टचे मॉलिक्यूल तयार झालेले आपल्याला दिसले. अशी एकंदरीत रिॲक्शन होती, हे समजून घ्या. आता काय झालं की ह्या इथे हे प्रपोर्शन सांगते की 2 मॉलिक्यूल हायड्रोजनचे एका ऑक्सिजनच्या मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतात पूर्णपणे. मग आता आपण काय केलं की ह्या फ्लास्कमध्ये 2 मॉलिक्यूल हायड्रोजनचे घेतले आणि 2च मॉलिक्यूल आता ऑक्सिजनचे घेतले. उगीच गंमत. आता हे घेतले आणि हे आपण म्हणलं की रिॲक्शन करा, तर सगळ्यात आधी काय होईल, ऑक्सिजन ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलचे तुकडे होतील, हायड्रोजन हायड्रोजनच्या मॉलिक्यूलचे तुकडे होतील. दोन्ही 2-2 मॉलिक्यूल घेतले होते, म्हणजे आता टोटल फ्लास्कमध्ये टोटल 8 ॲटम्स आहेत, 4 हायड्रोजनचे आणि 4 ऑक्सिजनचे. ह्यांचं जेव्हा कोलिजन होईल तेव्हा रिॲक्शन होते. पण रिॲक्शन होऊन वॉटर मॉलिक्यूल तयार होणार आहे, तर आपल्याला माहित आहे की एक झाल्या पहा, ह्या इथे प्रॉडक्ट तयार झालेले आहेत, हे इथे आणि ह्या इथे प्रॉडक्ट तयार झाले की ज्याच्यामध्ये एक ऑक्सिजन 2 हायड्रोजनला बांधला गेला, एक ऑक्सिजन 2 हायड्रोजनला बांधला गेला, आणि हे प्रॉडक्ट तयार झाले, हे 2H2O तयार झाले, 2 H2O चे मॉलिक्यूल तयार झाले. पण पहा की अजून फ्लास्क मध्ये कोणतरी फिरायला लागले रिॲक्शनच्या शोधामध्ये. ते कुणाचे मॉलिक्यूल्स आहेत, ऑक्सिजनचे. पण आता इथे रिकामे हायड्रोजनचे मॉलिक्यूल्स आहेत का, नाहीत. ह्याचा अर्थ ज्यावेळी आपण ह्यांचे 2-2 मॉलिक्यूल घेतले होते
त्यावेळी हायड्रोजनचे मॉलिक्यूल संपून गेले आणि ऑक्सिजनचे मॉलिक्यूल रिॲक्शनची वाट पाहत तसेच बसले की आता हायड्रोजन भेटतील तेव्हा हायड्रोजन भेटतील म्हणून. मग ह्या इथे आता रिॲक्शन होणं म्हणजे प्रॉडक्ट तयार होणं बंद झालं. कुणामुळे बंद झालं? हायड्रोजनमुळे. मग अशा रिॲक्टंटला की जो संपून जातो, आधी हायड्रोजन इथे संपून गेला, जो संपून जातो रिॲक्शन मिक्सचर मध्ये आणि त्याच्यामुळे रिॲक्शन बंद पडते, अशा प्रकारच्या केमिकलला लिमिटिंग रिएजंट म्हणायचं. जो आधी कंझ्युम झाला आणि तो संपून गेला आणि त्याच्यामुळे रिॲक्शन बंद पडली, त्याला लिमिटिंग रिएजंट म्हणायचं. आता व्यवस्थित लक्षात घ्या की हे लिमिटिंग रिएजंट केव्हा शोधला आपण? जेव्हा हे दोन दोन मॉलिक्यूल आपण घेतले होते किंवा दोन दोन मोल घेतले होते, त्यावेळी हायड्रोजन हा लिमिटिंग रिएजंट आहे. का बरं आहे? तर आपण आता हा लिमिटिंग रिएजंट का आहे त्याचे कारण पाहू. की हे जे आकडे लिहिले हे आपण ह्या इक्वेशनवर आधारित लिहिले. इक्वेशन सांगते आपल्याला स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट वरून 2 मोल हायड्रोजन आहे, 1 मोल ऑक्सिजन आहे. मग ह्या इथे प्रपोर्शन किंवा प्रमाण कसं आहे व्यवस्थित पहा. की जर हे स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट सांगतात जर 2 हायड्रोजनचे मॉलिक्युल्स असतील तर त्याच्यासोबत 1 ऑक्सिजनचा मॉलिक्यूल पाहिजे, म्हणजे ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलच्या दुप्पट हायड्रोजनचे मॉलिक्युल्स पाहिजेत. पण इथे पहा आपण कसे घेतले, दोन्ही दोन दोन मॉलिक्यूल घेतलेत. म्हणजे ह्या इथे कसं पाहिजे होतं, जर पूर्ण रिॲक्शन व्हायचे असेल, कंप्लीट सगळेच रिॲक्टंट केमिकल संपून जायचे असतील तर कसं झालं पाहिजे होतं की हे दोन मॉलिक्यूल आपण जर ऑक्सिजनचे घेतले तर त्याच्यासोबत कंप्लीट रिॲक्शन होण्यासाठी 4 मॉलिक्यूल हायड्रोजनचे घ्यायला पाहिजे होते. पण आपण घेतलेत का? ते तसं नाही. रिॲक्शन मिक्सचरमध्ये आपल्याला हे दोन्हीही 2-2 मोल आहेत म्हणले, त्याच्यामुळे ही रिॲक्शन अर्धवट झाली आणि एक कोणता तरी केमिकल संपून गेला. जो संपून गेला, कंझ्युम झाला, त्याला म्हणायचं लिमिटिंग रिएजंट. आणि हा अशा पद्धतीने आपण ओळखायचा आहे. इथे महत्वाची सूचना की लिमिटिंग रिएजंट ओळखण्याच्या खूप साऱ्या पद्धती तुम्ही वेगवेगळे पुस्तकं पाहिल्यावर वगैरे वाचायला भेटतील तुम्हाला. तर माझी सूचना अशी आहे तुम्हाला की तुम्ही इतर कोणत्याही पद्धतीने न जाता ही मेथड जर सोपी वाटली तर हे मी जे आता एक्सप्लेन करणार आहे ही आणि इथून पुढे त्या मेथडनीच तुम्ही लिमिटिंग रिएजंट बद्दल अभ्यास करावा. आता चला अजून दुसरे एक्झाम्पल पाहू. आता काय म्हणे हो, इफ 2 ग्रॅम्स, आता तिथे मोल होता आता इथे ग्रॅम घेतलं पहा. इफ 2 ग्रॅम्स ऑफ इच रिॲक्टंट रिॲक्ट आयडेंटिफाय द लिमिटिंग रिएजंट. ह्या रिॲक्शनसाठी जर हे 2-2 ग्रॅम घेतले म्हणे, हे नायट्रोजनचे 2 ग्रॅम, हायड्रोजनचे 2 ग्रॅम, तर लिमिटिंग रिएजंट ओळखा असं म्हणलंय पहा. आपली तीच पद्धत की आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आता ह्या इथे ग्रॅमच्या भाषेत म्हणजे मासच्या भाषेत बोललंय आपल्याला दोन्ही बद्दल, तर आपण इथे सुद्धा तसंच लिहायचं पहा. ह्या केमिकल इक्वेशनवर आधारित आकडे लिहायचे आपल्याला मासचे. मग ह्या इथे हे नायट्रोजनचं मास आपल्याला माहित आहे की एका नायट्रोजनचं वजन 14, म्हणून इथे 28 ग्रॅम आणि इथे 6 ग्रॅम आलं. हे आपण आतापर्यंत सिक्वेन्सने जर व्हिडिओ पाहिले तर हे आकडे का आले ह्या केमिकल इक्वेशन वरून हे तुम्हाला समजेल. मग आता पहा की इथे सहज एकदम सोपी गोष्ट आहे पहा. चला आपण वाचूया की जर ह्या रिॲक्शन मध्ये जर 6 ग्रॅम ऑक्सिजनची कंप्लीट रिॲक्शन व्हायची असेल तर आपल्याला 28 ग्रॅम नायट्रोजन लागतो. म्हणजे पटीत जर बोलायचं असेल तर हे साधारण ह्याच्या 5 पट आहे पहा. 6 पंचे 30 म्हणजे हे 30च्या जवळपास आहे, म्हणजे 5 पट आहे. म्हणजे जेवढा हायड्रोजन घेतला त्याच्या जवळपास 5 पट हा पाहिजे होता हो. पण ह्या इथे पहा बरं किती पट आहे तो? नाही, तेवढीच आहे संख्या दोन्हीचीही. म्हणजे ह्या इथे जर ह्या दोघांची रिॲक्शन झाली तर कोण लवकर संपून जाईल सांगा आता? नक्कीच नायट्रोजन संपून जाईल. आणि म्हणून या इथे जर इक्वल मास घेतले दोन्हीचे तर लिमिटिंग रिएजंट हा नायट्रोजन आहे. आणि हे सगळ्यात शॉर्ट ट्रिक आहे, एकदम सोपी गोष्ट आहे समजण्यासाठी. पण तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ पाहून हे आकडे कसे आपण रिॲक्शनचे लिहितो ते समजून घेणं आवश्यक. चला अजून एक उदाहरण पाहू.
काय म्हणायला लागले, इफ 1 लिटर ऑफ इच रिएक्टंट, हे इथे लिहिले 1 लिटर ऑफ इच रिएक्टंट रिएक्ट आयडेंटिफाय द लिमिटिंग रिएजंट ॲज, ह्या इक्वेशन प्रमाणे जर रिॲक्शन झाली तर. चला दोन्हीचे 1-1 लिटर घेतले म्हणे. आता पुन्हा तेच प्रश्न की आता ह्या इथे स्टँडर्ड इक्वेशन मध्ये किती दिलेत लिटर्स ते पाहू. हे सगळं ॲट STP आहे, हे इथे लिहायचं राहून गेलं. हे जेव्हा जेव्हा आपण सध्याच्याला व्हॉल्यूम विषयी बोलतो तेव्हा ते सगळं ॲट कसं आहे, STP आहे. मग हे ॲट STP तर हे 22.4 लिटर. का बरं, कारण नायट्रोजन 1 मोल आहे. 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट STP ऑक्युपाईज 22.4 लिटर्स. आणि हे किती होईल मग, त्याच्या 3 पट 67.2 लिटर्स. पुन्हा चला चर्चा करू आपण, हे लहान आकडावाला घेऊ. ह्याच्या हे किती पट आहे, 3 पट आहे. ह्याला कसं वाचायचं की जर नायट्रोजन 22.4 लिटर घेतला तर पूर्ण कंप्लीट ह्या 22.4 लिटर नायट्रोजनची रिॲक्शन व्हायची असेल तर आपल्याला ह्या इथे 67.2 लिटर हायड्रोजन पाहिजेच. पण इथं आहे का तसं पहा बरं, 2 लिटर सोबत 3 पट पाहिजे होता, तर इथं तेवढ्याला तेवढाच आहे. म्हणजे हा लवकर संपून जाईल, संपला, कंझ्युम झाला. आणि त्याच्यामुळे रिॲक्शन कुणामुळे बंद पडली, तर हायड्रोजनमुळे बंद पडली. म्हणून या केसमध्ये हायड्रोजनला आपण लिमिटिंग रिएजंट म्हणतो. आणि हे एवढं सोपं आहे लिमिटिंग रिएजंट ओळखणं. इतर कोणत्याच मेथडने तुम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करू नका. जर दुसरी एखादी मेथड सोपी वाटली तर तुम्ही यूज करू शकता, पण माझ्या मते ही सगळ्यात सोपी मेथड आहे. चला ॲब्स्ट्रॅक्ट लिहू आपण लिमिटिंग रिएजंटचा. आता पहा की ह्या पहिल्या इक्वेशनमध्ये आपण हे दोन्हीही इक्वल मोल्स घेतले होते, तर आपल्याला लिमिटिंग रिएजंट शोधायचा होता. मग आपण काय केलं, ह्या इक्वेशनवर आधारित हे स्टँडर्ड मोल्स लिहिले आणि ज्याचे मोल्स जास्त, जर हे इक्वल मोल्स घेतले तरच, ज्याचे मोल जास्त तो लिमिटिंग रिएजंट. आणि म्हणून हा लिमिटिंग रिएजंट होता. आपण त्याला हायलाइट करू लिमिटिंग रिएजंटला. त्यानंतर इक्वल मास घेतले, हे पुन्हा सूचना, इक्वल मास घेतले तरच. इक्वल मास घेतले तर आपण इक्वेशनवरून मास लिहिले ह्यांचे. आणि त्याच्यानंतर ज्याचं मास जास्त तो लिमिटिंग रिएजंट, त्याला हायलाइट करू. त्याच्यानंतर इक्वल व्हॉल्यूम्स घेतले आपण, तर पाहिलं आपण की ज्याचा व्हॉल्यूम जास्त तो लिमिटिंग रिएजंट. आणि अशा पद्धतीने अत्यंत सोप्या मेथडने, पण ही ट्रिक केव्हा वापरायची, जर इक्वल घेतले मोल्स, मास किंवा पार्टिकल्स किंवा व्हॉल्यूम जर इक्वल घेतले तर हे अशा पद्धतीने आपण सहज सोप्या मेथडने लिमिटिंग रिएजंट आयडेंटिफाय करू शकतो. लिमिटिंग रिएजंट म्हणजे असा की जो लवकर कंझ्युम झाला आणि त्याच्यामुळे रिॲक्शन बंद पडली. दुसरी गोष्ट, आता चला 1-1 ग्रॅम घेतले दोन्हीचे ह्या रिॲक्शन मध्ये. आणि मग आता ह्यांचे स्टँडर्ड लिहिले मास आपण. इथे CO सुद्धा मास 28 ग्रॅम आहे, मोलार मास. आणि मग आता सांगा बरं कोण लिमिटिंग रिएजंट आहे, चटकन पाहूनच सांगा की हा लिमिटिंग रिएजंट आहे. का बरं, कारण आता ट्रिक शिकलो आपण साधी, की ज्याचं मास ह्या इक्वेशनच्या हिशेबाने मास जास्त तो लिमिटिंग रिएजंट. पण केव्हा, पुन्हा एकदा सूचना, जर हे इक्वल असतील तर. आता हा लिमिटिंग रिएजंट म्हणजे हा संपून गेला, कमी पडला, म्हणून ह्याला लिमिटिंग रिएजंट म्हणायचं. मग आता हायड्रोजनला आपण नाव ठेवू, जर हा संपून गेला आणि ह्याच्यामुळं रिॲक्शन लिमिटेड झाली म्हणून त्याला लिमिटिंग रिएजंट. पण हा उरला पहा, हा काय पूर्ण संपून गेला नाही. आपण ते ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल फिरताना पाहिले तसेच ते संपले होते का, नाही. आणि म्हणून ह्याला म्हणायचं एक्सेस रिएजंट. एक्सेस रिएजंट म्हणजे कोण, की जो अजून उरलेला आहे, तो अजून संपलेला नाही, रिॲक्शन मध्ये राहिला तसाच अनरिॲक्टेड राहिला, त्याला म्हणायचं एक्सेस रिएजंट. आता काय करूया आपण की पहा, हा जो लिमिटिंग रिएजंट होता हा संपला, हा एक्सेस रिएजंट होता, त्याला बाजूला घेऊया. हा एक्सेस होता तर कितीच एक्सेस होता ते पाहायचं आपल्याला. एक्सेस रिएजंट किती एक्सेस म्हणजे जास्त तर किती जास्त बाबा. मग आपल्याला काय करावं लागेल की 28 ग्रॅम सोबत 6 ग्रॅम हायड्रोजन रिॲक्ट होतो.
मग हे एक्सेस जे होता रिएजेंट त्याला त्याचा आकडा थोड्या वेळासाठी बाजूला लिहू, त्याचं काम आहे आपल्याला पुन्हा, म्हणून बाजूला, ह्याला इथून आपण रिमूव्ह केलं नाही पण बाजूला लिहिलंय. मग 28 ग्रॅम साठी 6 ग्रॅम हायड्रोजन लागतो, तर 1 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड साठी किती ग्रॅम हायड्रोजन लागेल? मग आपण पुन्हा हे क्रॉस मल्टिप्लाय करणार, एक्स ग्रॅम लागेल, हे क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण आणि मग हे लिहिलं इथे. मग हे सोडवून घेतलंय आपण एक्स ची किंमत. तर पहा व्यवस्थित, हे एक्स म्हणजे काय आलं आता, की जर 28 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड सोबत 6 ग्रॅम हायड्रोजन आपल्याला रिॲक्शन साठी पाहिजे असेल, कंप्लीट रिॲक्शन साठी, तर आपल्याला 1 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड सोबत एवढा 0.214 ग्रॅम एवढा हायड्रोजन लागेल, असा ह्याचा अर्थ होते. ठीक आहे. पण इक्वेशन मध्ये आपण घेतलाच किती होता सांगा बरं? इक्वेशन मध्ये स्टार्टिंगला आपण घेतला होता, हे 1 ग्रॅम घेतला होता, तेच ते इथं आपण बाजूला आणून ठेवले. मग 1 ग्रॅम हायड्रोजन पैकी एवढाच फक्त हायड्रोजन रिॲक्ट झाला आणि बाकीचा हायड्रोजन जसाच्या तसा राहिला, त्याला आपण अनरिॲक्टेड राहिला म्हणतो. मग ते कसं काढणार? 1 ग्रॅम मधून तेवढा रिॲक्ट झालेला काढून टाका आणि एवढे ग्रॅम अनरिॲक्टेड राहिला. लिमिटिंग रिएजेंटवर मोस्टली नीट, जेई आणि सीईटी मध्ये क्वेश्चन्स असतात, अत्यंत सोपे, टाइम जास्त लागत नाही, नजर पडलं कीच येतात. आता तुम्हाला अजून एक महत्वाची माहिती सांगतो, ही तुम्ही ऐकत ऐकत लिहून घ्यायची, की लिमिटिंग रिएजेंट आणि एक्सेस रिएजेंट हे जे काय आहे हे फक्त ह्या रिॲक्टंटला लागू पडते. पहा, हे प्रॉडक्ट तर तयार होत राहतात, ते कमी आहेत की जास्त आहेत ह्याचा काय संबंध नाही. म्हणून प्रॉडक्ट कधीच लिमिटिंग रिएजेंट, एक्सेस रिएजेंट नसतो. पहा, जर ऑप्शन मध्ये हे प्रॉडक्टचे जर असतील मॉलिक्युल्स तर ते 2 ऑप्शन तर सोडूनच द्यायचे, 2-3 जे असतील ते. लिमिटिंग रिएजेंट आणि एक्सेस रिएजेंट हे टर्म्स कुणासाठी लागू? फक्त आणि फक्त रिॲक्टंट साठी लागू. मग आजपासून आपल्याला लिमिटिंग रिएजेंट ओळखता आला पाहिजे, एक्सेस रिएजेंट ओळखता आला पाहिजे आणि एक्सेस रिएजेंट किती एक्सेस आहे हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. त्यासाठी आता या एक्झाम्पल मध्ये काय म्हणलंय पहा, की 1 ग्रॅम ऑफ इच रिॲक्टंट, प्रत्येक रिॲक्टंटचा 1 ग्रॅम घेतला म्हणे. रिॲक्ट देन डिटरमाइन मास ऑफ अनरिॲक्टेड केमिकल. आता ह्या इथे आपल्याला सांगितलं नाही पहा कोण हे लिमिटिंग आहे, तर पहिली स्टेप आपल्याला लिमिटिंग रिएजेंट ओळखायचा. चला काय करूया, 1 ग्रॅम घेतले दोन्हीचे, स्टँडर्ड मास लिहू फ्रॉम केमिकल, बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन, त्याच्यावरून लिहिलं आपण हे. आणि त्याच्यानंतर आपण ठरवलं की कोण लिमिटिंग रिएजेंट आहे ते. आताची ट्रिक काय सांगते, की जर इक्वल मास घेतले असतील, हे आता इथे 1 ग्रॅम, 100 ग्रॅम, 1000 ग्रॅम काय घ्यायचे ते घेऊ द्या, पण हे इक्वल पाहिजे. हे अर्धा ग्रॅम, हे जर इक्वल मास घेतले तर ज्याचं मास जास्त केमिकल इक्वेशनच्या हिशेबाने तो लिमिटिंग रिएजेंट. आणि मग हा लिमिटिंग रिएजेंट झाला, हा एक्सेस रिएजेंट झाला कॅल्शियम. कोण उरलं? कॅल्शियम उरला. मग कॅल्शियम उरला तर किती उरला ते पाहणं आपलं काम आहे. मग ह्याला काय करू आपण, हा कंप्लीट रिॲक्ट झालेला आहे, हे कॅल्शियमचं वजन आपण बाजूला लिहून घेऊ. का बरं, किती घेतलं होतं ते स्टार्टिंगला समजण्यासाठी. आणि मग हे किती रिॲक्ट सोबत 40 ग्रॅम कॅल्शियम रिॲक्ट झाला, तर 1 ग्रॅम HNO3 सोबत किती ग्रॅम हे रिॲक्ट होईल कॅल्शियम ते सांगा, असा प्रश्न आहे. आता मग आपण हे इथे एक्स ग्रॅम म्हणू त्याला. मग हे एक्स ग्रॅम, तर हे इथे आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि आपण उत्तर काढलं. ह्याच्यासाठी जास्त वेळ घालू नये आपण, आणि मग आपल्याला हे उत्तर आलं. हा जो आकडा आहे इथे सांगितलेला, हा आकडा आपल्याला सांगतो की 1 ग्रॅम HNO3 सोबत एवढे ग्रॅम कॅल्शियम रिॲक्ट होत असतो, असं ते सांगते. पहा, आणि मग हे अनरिॲक्टेड मास आहे कॅल्शियमचं. कॅल्शियम एवढा अजून त्या रिॲक्शन मिक्सचर मध्ये प्रेझेंट आहे, वाट पाहतोय कोणी माझ्यासोबत रिॲक्शन करेल का म्हणून, असा तो एक्सेस रिएजेंट. हे कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्हाला आले पाहिजे आणि हे विदिन मिनिट आले पाहिजे. पहा, 10-12 सेकंदात पट 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 ओळखता आलं पाहिजे. हे मास कसे लिहायचे किंवा हे व्हॉल्यूम कसे लिहायचे हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर शिकलेलोच आहोत.
पुढं आता काय म्हणलंय की इफ 3 मोल ऑफ ए अँड 5 मोल ऑफ बी रिॲक्ट आयडेंटिफाय लिमिटिंग रिएजंट. थांबा थांबा थांबा, ए चे 3 मोल आणि बी चे 5 मोल. आता इथं काय फरक झाला सांगा बरं, की आता हे इक्वल नाहीत. आतापर्यंत सगळे इक्वल होते, 2 मोल 2 मोल, 2 ग्रॅम 2 ग्रॅम, 1 ग्रॅम 1 ग्रॅम, 1 लिटर 1 लिटर असे इक्वल होते. आता आहेत का इक्वल नाहीत. मग अशा वेळी लिमिटिंग रिएजंट कसा ओळखायचा, पुन्हा तीच ट्रिक हो, पण आता थोडंसं आपण लॉजिक लावावं लागेल, थोडासा विचार करावा लागेल ट्रिकनी शोधायचं असेल तर. नाही तर क्रॉस मल्टिप्लाय करून तर तुम्ही केव्हाही शोधू शकता. मग 1 मोल ए सोबत 2 मोल बी रिॲक्ट व्हायला लागलाय, म्हणजे ए पेक्षा बी चे दुप्पट मोल पाहिजेत. मग 3 मोल सोबत ह्या इथे किती मोल बी चे पाहिजेत सांगा कंप्लीट रिॲक्शन होण्यासाठी. मग ह्याच्यापेक्षा हे दुप्पट पाहिजे. असं सहज आपल्याला व्यवहार्य उदाहरण आहेत हे, पहा एकदम सोपे आणि लॉजिकनीच आपण हे सांगू शकतो की इथे 6 मोल पाहिजे होता. पहा दुप्पट पाहिजे होता ना, 6 मोल बी पाहिजे होता, 6 मोल बी पाहिजे होता, पण आहे किती 5 मोल, म्हणजे कमी हेच पडला हो, हा कमी पडला म्हणून हा लिमिटिंग रिएजंट, आणि हा एक्सेस रिएजंट, ए हा एक्सेस रिएजंट होईल. अजून एक एक्झाम्पल पाहूया. काय म्हणे या एक्झाम्पल मध्ये की 4 मोल ऑफ ए अँड 5 मोल ऑफ बी रिॲक्ट आयडेंटिफाय द लिमिटिंग रिएजंट. तर ह्याच्यातला लिमिटिंग रिएजंट आपल्याला ओळखायचा. ठीक आहे, चला ओळखूया. आता काय करूया, आधी लिहूया त्यांनी सांगितलेली माहिती, हे गिवन इन्फॉर्मेशन. आता आपण इक्वेशन वरून लिहूया. हे कुठून लिहिलं आपण, हे इक्वेशन वरून, 3 मोल ए चे 2 मोल बी चे. आता पहा नजर टाकून आपल्याला सहज इथे सुद्धा पाहता येईल. तुमचं थोडंसं लॉजिक चांगलं पाहिजे. काय म्हणे की हे 2 मोल बी सोबत 3 मोल ए पाहिजे, म्हणजे 2 पेक्षा जास्त 3, 2 पेक्षा जास्त पाहिजे. पहा म्हणजे जेवढा ए घेतला, बी घेतला, सॉरी बी जेवढा घेतला, बी पेक्षा ए हा जास्त पाहिजे. मग बी पेक्षा ए जर जास्त पाहिजे तर ह्या इथे 5 मोल बी आहे आणि 4 मोलच ए आहे, म्हणजे कमी पडला किंवा जास्त पाहिजे, तर इथं उलट कमी आहे. कमीला असतं आपण लिमिटिंग रिएजंट म्हणतो. म्हणून या एक्झाम्पल मध्ये ए हा लिमिटिंग रिएजंट झाला केव्हा, जर आपण ह्याचे 4 मोल आणि 5 मोल घेतलेले असतील तर. हे झालं एक पॉइंट क्लिअर. पण आता हे असं लॉजिक जर वापरून आपल्याला कोणाला समजत नसेल की काय कसं ओळखायचं, तर साधी मेथड, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं की हे राहू द्या, मग ते गिवनला आपण काय करू, एका एकाला झाकून ठेवूया, ह्याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला सारलं आणि मग एक्स मोल्स ऑफ बी लागतील असं म्हणू. मग आपण आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, हे गुणिले 3 मोल 4 गुणिले 2, आणि मग त्याचं आपण हे इथे इक्वेशन लिहिलं आणि ह्याचं उत्तर किती आलं मग 2.6 एवढे. एक्स ची किंमत 2.6 मोल एवढी आली. म्हणजे जर 3 मोल आपण ए घेतला तर 2 मोल बी लागतो. इथे 4 मोल ए सोबत आपल्याला एवढा मोल बी लागेल. आधी हे लिहून ठेवू आपण. इथे सुद्धा उत्तर सापडले आपल्याला. आपण तर 5 मोल घेतला, म्हणजे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे हा लिमिटिंग रिएजंट ए आहे पहिलं. नाही तर काय करू आपण, हे राहू द्या असंच, ह्याला आपण बाजूला ठेवूया आणि आता इथे वाय म्हणू आपण की ए किती लागेल आपल्याला, केव्हा जर 5 मोल बी घेतला तर ह्या इथे ए किती मोल लागेल असं आपल्याला काढायचं. चला मग हे पुन्हा वाय ची किंमत ठेवूया इथे. क्रॉस मल्टिप्लाय केलंय आपण, वाय गुणिले 2, हे वाय गुणिले 2 असं क्रॉस मल्टिप्लाय, 5 गुणिले 3, आणि त्याच्यानंतर ह्याचे उत्तर काढलं आपण, एवढं आलं. मग आता सांगा, हे आकडे ओपन झाले. ह्याचा अर्थ असा होतो की जर हे 4 मोल घेतले असते तर हे 2.6 पाहिजे होते, आणि हे 5 घेतले तर हे 7.5 पाहिजे होते. मग आता कोणते नाहीत सांगा बरं. हे 7.5 नाहीत 5 सोबत, हे तर आहेत, ह्याच्यापेक्षा हे ते जास्त आहे, म्हणून हा लिमिटिंग रिएजंट. ही झाली किचकट मेथड, म्हणजे काहीच समजलं नाही तुम्हाला. आपली साधी मेथड की ह्याच्यावरून आपण सहज सोडवू शकतो. इथे क्लिअर आहे की बी पेक्षा ए जास्त आहे,
मग इथे 5 पेक्षा हा जास्त आकडा पाहिजे होता, कमी आहे म्हणजे ते कमी पडला, आणि कमी पडलेल्याच रिएक्टंटला आपण लिमिटिंग रिएजंट म्हणतो. आता हे फक्त रिएक्टंटशी संबंधितच एक्झाम्पल्स होते. पुन्हा एकदा सूचना की लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट हे फक्त रिएक्टंटच असतात. पण आपण आता त्यावरून नवीनच न्यूमरिकली इथे आहे की 1 मोल ऑफ ए अँड 3 मोल ऑफ बी रिएक्ट, फाइंड मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म्ड. इथे पी हा प्रॉडक्ट आहे आणि ह्याचे किती मोल्स तयार होतात असं विचारलंय. पहा, प्रॉडक्ट कधीच लिमिटिंग रिएजंट किंवा एक्सेस रिएजंट नसतो, पण किती तयार होतील ते विचारले. मग आता हे अशा प्रकारचे खूप न्यूमरिकल एक्झाम्पल्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात, तर हे तुम्हाला आलं पाहिजे. आता इथे काय म्हणे, 1 मोल ऑफ ए, चला 1 मोल ऑफ ए घेऊया, 3 मोल ऑफ बी घेतले. आता इक्वेशनवरच्या किमती लिहिल्या आपण. यावरून आपल्याला आता लिमिटिंग रिएजंट ओळखायचा आहे. सहज ओळखता येतो आपल्याला लिमिटिंग रिएजंट. नजर टाकून लिमिटिंग रिएजंट ओळखण्याची कला आता आपल्याला प्राप्त झाली. आपल्याला 1 मोल बी सोबत 2 मोल ए पाहिजे, तर आता ह्या इथे 3 मोल सोबत त्याच्यापेक्षा काहीतरी जास्तच पाहिजे. इथं दुप्पट पाहिजे म्हणजे 6 मोल पाहिजे होता, पण आहे का हो 6 मोल? नाही, म्हणून हा लिमिटिंग रिएजंट झाला ए. आता एक गोष्ट लक्षात घ्या की हा आता पूर्णपणे रिॲक्टच झाला नाही, म्हणून तर आपण त्याला एक्सेस रिएजंट म्हणतो. मग आता हा पूर्णपणे रिॲक्टच झाला नाही, तर आपल्याला प्रॉडक्टचे किती मोल्स तयार झाले आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं कसं काढायचं. की फॉर एक्झाम्पल 2 मोल ए ला किती मोल पी तयार झालाय, किंवा 1 मोल बी ला किती मोल पी तयार झालाय, हे अशा पद्धतीने काढतो आपण. पण आजच्या ह्या एक्झाम्पल मध्ये हे 3 मोल बी रिॲक्टच झाला नाही, हा एक्सेस आहे, ह्याच्यातला काहीतरी जसाच्या तसा उरलाय. मग कोण कंप्लीट रिॲक्ट झालाय? तर कंप्लीट रिॲक्ट झालाय हा. मग आपण ह्याला कन्सिडर करून आपल्याला ह्या प्रॉडक्टचे किती मोल तयार झाले ते शोधावे लागेल. मग आपण ह्याला बाजूला करून टाकूया. मग आपण ह्याचे काहीच काम नाही, म्हणजे एक्सेसच्या कोणत्याच आकड्याचं काम नाही. मग साधं एकदम न्यूमरिकल झालं हे. आपण म्हणूया आता की 2 मोल ए च्या जर रिॲक्ट झाला तर किती मोल पी रिॲक्ट होतो ते आपण लिहूया आधी. हे लिहिलं. मग आता हे नजर टाकून उत्तर आलं आपल्याला की जर 2 मोल ए रिॲक्ट झाला तर 1 मोल प्रॉडक्ट तयार होतो पी, ह्या इक्वेशन प्रमाणे. तर 1 मोल रिॲक्टंट जर रिॲक्ट झाला ए चा, ह्या रिॲक्शन प्रमाणे बी पण आहे इथे, पण त्याचे आकडे आपल्याला महत्वाचे नाहीत आज. तर किती मोल पी तयार होईल सांगा, आणि नजर टाकून सांगा, क्रॉस मल्टिप्लायची गरज नाही इथे. 2 ला 1 तर 1 ला हाफ मोल. अशा पद्धतीने जे लिमिटिंग रिएजंट आहे त्याला घेऊन तुम्हाला प्रॉडक्टचे अमाऊंट काढता येते, काढता आली पाहिजे. या एक्झाम्पल मध्ये काय म्हणले पहा, 1 ग्रॅम ऑफ ईच रिॲक्ट ॲज, 1 ग्रॅम घेतलं म्हणे दोघांचा आणि त्यांची रिॲक्शन केली म्हणे. फाइंड मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म्ड, तर जे काही प्रॉडक्ट आहे त्याचं वजन किती तयार झालं ते सांगा म्हणे. चला आपण प्रोसिजरने जाऊया. आधी 1 ग्रॅम घेतले. आता लक्षात घ्या की असं जर आपल्याला 2-3 जर रिॲक्टंटचे मास वगैरे दिले तर तुम्हाला लिमिटिंग रिएजंट ओळखता येणं फार आवश्यक. मग हे लिहिले आपण, लिमिटिंग रिएजंट शोधलेला आहे ज्याचं मास जास्त इक्वल जर घेतले तर तो लिमिटिंग रिएजंट. आता इथे आपल्याला आपण कसं काढतो एखाद्या प्रॉडक्टचं किंवा कोणते रिक्वायर्ड मास, की आपण हे सहज पाहतो की 6 ग्रॅम हायड्रोजनला किती ग्रॅम हे, तर 1 ग्रॅम हायड्रोजनला किती ग्रॅम मिथेनॉल, असं ते शोधतो आपण. पण ह्या इथे 1 ग्रॅमला किती हे शोधता येईल का आपल्याला? ह्या अशा पद्धतीनं नाही शोधता येणार. का बरं? कारण हा 1 ग्रॅम हायड्रोजन रिॲक्ट झाला नाही, तो एक्सेस रिएजंट आहे. पूर्ण 1 ग्रॅम हायड्रोजन रिॲक्टच झाला नाही, तर मग आता आपल्याला कसं कळेल ते? मग आता हे नको, कट करून टाकायचं आपल्याला हे. मग आता पहा, उरलेल्यासाठी लिहू की 28 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड रिॲक्ट झाला तर 32 ग्रॅम एवढा मिथेनॉल तयार होतो. तर 1 ग्रॅम
कार्बन मोनॉक्साईड तयार रिॲक्ट झाल्यावर किती ग्रॅम मिथेनॉल रिॲक्ट होईल हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात ठेवा की लिमिटिंग रिएजंटचे जे आकडे आहेत ते आपल्याला प्रॉडक्ट किती तयार झाला किंवा दुसरं कोणासंबंधित हे वापरायचे आहेत. एक्सेस रिएजंटचे आकडे वापरायचे नाही. आणि मग ह्या इथे आपण हे सोडवून पाहू. क्रॉस मल्टिप्लाय करूया. हे इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि हे एवढं उत्तर आलं. म्हणून मास ऑफ मिथेनॉल फॉर्म्ड इज इक्वल टू 1.15 ग्रॅम. खूपच सोपे असतात. किचकटपणामध्ये जाऊ नका, कन्व्हर्शन करू नका, डायरेक्ट पहा. आता पुढचा एक प्रॉब्लेम, 1 ग्रॅम ऑफ ईच रिॲक्ट झाले म्हणे. फाइंड व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस फॉर्म्ड ॲट STP. हे इथे आहे. म्हणजे आपल्याला हे जर सहज विचारलं असतं की हे 10 ग्रॅम रिॲक्ट झाला तर किती, तर आपण हे डायरेक्ट शोधू शकलो असतो. पण या इथे डायरेक्ट नाही जमणार. का बरं? कारण आपल्याला कोण रिॲक्ट झाले पूर्ण हे पाहावं लागेल आधी. हे इथे आपण शोधलं की हा लिमिटिंग रिएजंट आहे. मग ह्या कॅल्शियमची इथे गरज नाही. पाहता कॅल्शियमच्या वजनाची गरज नाही, त्याला बाजूला काढून टाकला आपण. मग ह्या इथे 1 ग्रॅम HNO3 ह्या रिॲक्शन प्रमाणे जर रिॲक्ट झाला असता तर X लिटर एवढा हायड्रोजन गॅस ॲट STP तयार झाला असता. मग आपण हे स्टँडर्ड लिहूया. चला हे मग 126 ग्रॅम HNO3 जेव्हा कॅल्शियम सोबत रिॲक्ट होतो तेव्हा 22.4 लिटर गॅस तयार होतो. तर 1 ग्रॅम HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड रिॲक्ट झाला तर X लिटर एवढा हायड्रोजन तयार होईल ॲट STP. ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ आपण. हे इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि आकडे लिहिले तर व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन एवढा तयार झाला. अशा पद्धतीने आपण हे शिकलेलो आहोत. आता लिमिटिंग रिएजंटचा हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि त्यावर एक्झाम सुद्धा देणं MCQचे आवश्यक. मोस्टली नीट आणि JEE ला हे प्रश्न येतात पहा.